स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। चिखलीच्या शाळेचा कायापालट, सरकेल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या 11 नव्या वर्गखोल्यांचे उद्घाटन, राजाबाई केणी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधांची भेट। अलिबाग तालुक्यातील चिखली येथील सरकेल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या नव्या इमारतीच्या रूपाने मोठी भेट मिळाली आहे। शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या 11 नवीन सुसज्ज वर्गखोल्यांच्या इमारतीचे उद्घाटन झिरो क्लीन फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर गौतम विनोद दफ्तरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। 1964 साली स्थापन झालेल्या या शाळेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती। मात्र राजाबाई केणी यांच्या प्रयत्नातून आणि डॉक्टर गौतम दफ्तरी यांच्या सहकार्याने तब्बल 11 आधुनिक वर्गखोल्यांची उभारणी करण्यात आली आहे। त्यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वातावरणात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। या उद्घाटन सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, मानसीताई दळवी, रसिकाताई केणी, JSW CSR प्रमुख सुधीर तेलंग, डॉक्टर गिरीश मुजुमदार, उमा मुजुमदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर गौतम दफ्तरी यांनी राजाबाई आणि रसिका केणी यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले, तर JSW कडूनही शैक्षणिक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली। 62 वर्षांची परंपरा लाभलेल्या या शाळेच्या नव्या रूपामुळे परिसरातील शिक्षण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, अलिबाग, रायगड। सर, आपल्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले, शालेय साहित्य देखील वाटप करण्यात आले, काय सांगाल एकंदरीत सर्व उपक्रमाबाबत? आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या विभागामध्ये 1964 साली स्थापन झालेल्या कोल्हापूर येथील संस्था सरकेल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखलीची शाखा, त्या शाखेला आज 62 वर्ष पूर्ण झाले। परंतु 62 वर्षानंतर त्या इमारतीचं आणि पूर्ण तिथलं स्ट्रक्चर खराब झालं होतं आणि त्यामुळे ह्या शाळेमध्ये ह्या परिसरातील विद्यार्थी येत नव्हते आणि ते शाखा सरकेल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखलीची शाखा बंद पडण्याच्या मार्गावर होती। परंतु इथले एक उद्योगपती श्री दफ्तरी आणि सौ दफ्तरी यांच्या माध्यमातून CSR फंडातून इथे 1 कोटी रुपयाचा फंड वापरून आज त्या सुसज्ज अशी शाळा उभारून 11 रूम्स काढले आणि पूर्ण या शाळेचं डेव्हलपमेंट केले, परिसराचं डेव्हलपमेंट केला आणि आज त्या शाळेचे ओपनिंग आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने पार पडला आणि या परिसरातील अनेक विकास कामांना आज आम्ही सकाळपासून सुरुवात केली। हे आरोग्य शिबिर होते, काही रक्तदान शिबिर होते आणि त्या अनेक शिबिरामधून अनेक विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळा केला आणि अशा पद्धतीत आजचा माझा वाढदिवस हा आम्ही जनतेत जाऊन जनतेमध्ये साजरा केला।